तर दिल्लीमधल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ जो कारमध्ये ब्लास्ट झाला त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये एनआयएनं छापेमारी केली आहे। बॉम्ब स्फोटातील आरोपी मौलवी इरफान याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे। पुलवामा इथे देखील एनआयएच्या पथकांनी छापे टाकलेले आहेत। अतिशय महत्त्वाची अशी बातमी। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। शिवाजी, एनआयएच्या अनेक ठिकाणी छापेमारी पाहायला मिळते। अगदी दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबरला लाल किल्ल्यासमोर जो स्फोट झाला होता त्या प्रकरणामध्ये सध्या छापेमारी सुरू आहे। कारण आपल्याला माहिती आहे की जो उमर होता ज्याने स्वतःला उडवून घेतलं होतं तो पुलवामाचा रहिवासी होता। त्याचं अल फलाह मधल्या फरीदाबाद मध्ये असलेल्या मित्रासोबत कनेक्शन समोर आलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर पुलवामा आणि या परिसरामध्ये सध्या एनआयएची छापेमारी सुरू आहे। आतापर्यंत 7 लोकांना दिल्ली कार ब्लास्ट प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यातील 5 लोक हे जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं गेलं तर सध्या एनआयएची जम्मू काश्मीरमधील विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे। काही लोकांना चौकशी सुरू आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार जम्मू काश्मीरमधील 8 ठिकाणांमध्ये सध्या छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। नक्कीच धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। जम्मूमधली ही महत्त्वाची बातमी। शोपियानमध्ये जो संशयित आहे त्याच्या घरी आता एनआयएनं छापेमारी केली आहे। दिल्लीतल्या बॉम्ब ब्लास्ट नंतर आता एनआयए ॲक्शन मोडवर आली आणि सुरक्षेच्या कारणास्तव देशभरात छापेमारी सुरू आहे।